चला तर मंडळी, आज आपण पावसाळ्या सीझनमध्ये औषधी गुणकारी अशी भाजी करडईची भाजी पाहूया। ही भाजी नेमकी करायची कशी आणि ही भाजीची चव कशी लागते हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण जास्त करून शेपू, मेथी, पालक या भाज्यांची आपल्याला जास्त ओळख आहे असं म्हटलं तरी चालेल। पण करडईची, पात्रची अनेक भाज्या अशा पावसाळ्या सीझनमध्ये आपोआप उगवतात। ही निसर्गाची आपल्याला दिलेली मोठी देणगीच आहे। पण या भाज्या खाल्ल्यानंतर आपल्याला भरपूर असे फायदे सुद्धा मिळतात। काही ना काही निसर्गाचं यामागचं उद्देश असावा, त्यामुळेच ह्या भाज्या पावसाळी सीझनमध्ये भरपूर अशा उगवतात। पण या भाज्या आपण सहसा मार्केटमध्ये गेल्यानंतर घेत नाही, कारण आपल्याला ही भाजी नेमकी बनवायची कशी हेच माहिती नसतं। तर आज मी तुम्हाला इथं खूप सोप्या पद्धतीनं भाजी कशी करायची तर तुम्हाला सांगणार आहे। तर भाजी आपण पहिल्यांदा नीट करून घेतलेली आहे, त्याच्या म्हणजे मोठ्या-मोठ्या काड्या ते बाजूला काढून पानं-पानं आपण घेतलेली, त्याला स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला भाजी चिरायची आहे। आणि 1 वाटी मूग डाळ 4-5 तासासाठी भिजू घातलेली होती। त्याच्यानंतर तेलामध्ये एकच माप मी तेलाचा टाकले, जिरे मोहरी टाकले। जिरे मोहरी लाल झाल्यानंतर लसणाच्या 4 ते 5 कुड्या वाटलेल्या आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी टाकलेला आहे। लसूण आणि मिरची चांगली लालसर झाल्यानंतर आपल्याला जी वाटीभर मूग डाळ भिजू घातलेली ते टाकायची आहे। मूग डाळ थोडीशी आपण परतू द्यायची, म्हणजे थोडीशी ती लालसर कलरपर्यंत झाल्यानंतर भाजीला सुद्धा एक छानशी अशी चव येऊन जाते। नंतर चिरलेली भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। या भाजीला थोडंसं अगोदर मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ जपूनच वापरायचं आहे। आणि हळद अशी भरपूर अशी गुणकारीसुद्धा हळद असते, हळद आपल्याला टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर परत भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आपल्याला थोडासा पाण्याचा शितुड्या द्यायचा आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, कारण भाजीचं पाणी सुद्धा जसं पालकाच्या भाजीला जसं पाणी सुटतं तसंच ह्यासुद्धा भाजीला भरपूर असं पाणी सुटतं। ताट झाकून कमीत कमी 7 ते 8 मिनिट आपल्याला भाजीला शिजू द्यायचं आहे, कारण मूग डाळ अगोदर आपण भिजू घातलेल्यामुळं जास्त काही वेळ लागणार नाही। तर आपली भाजी तर मस्त आपली शिजत आलेली आहे। परत आता त्याला परतून घेऊया। तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये आवडत असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये ॲड करा। भाजी शिजल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे, कारण आधी जर ॲड केलं तर भाजीला पाणी सुटत नाही आणि भाजी कोरडी होऊन जाते। त्याच्यासाठी नंतर लास्टला भाजी शिजल्यानंतर आपल्याला कूट ॲड करायचं आहे आणि परत थोडंसं हलवून भाजी मस्त ताटामध्ये काढून घ्यायची आणि मस्त भाकरीसोबत खाऊन घ्या, मस्त लागते भाजी खायला। तर बऱ्याच जणांना ही भाजी माहिती नसेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। असंच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।